दिवशी राधा जंगलात फुलं गोळा करायला आली होती. तिची पिवळी टोपी डोक्यावर होती आणि हातात एक छोटी फुलांची टोपली. ती चालत असताना तिचा पाय अचानक त्या पेटीला लागला आणि ती जमिनीवर बसली. तिने डोळे मोठे करून त्या पेटीकडे पाहिलं. तेवढ्यात बांबूच्या झाडामागून डोकावला. त्याने पेटी पाहिली आणि त्याचे गोल डोळे आणखीनच मोठे झाले. तो हळूहळू जवळ आला आणि त्याने नाक पेटीवर टेकवलं. एक मोठा खोल वास घेतला. त्याच वेळी झुडपातून छोटू धावत आला. त्याने सोंडेने पेटी उचलण्याचा प्रयत्न केला, पण पेटी जड होती. सोंड घसरली आणि छोटू एक छोटीशी किरकी घेऊन मागे पडला. पुच्ची कुठून तरी उड्या मारत आला आणि थेट पेटीवर चढला. त्याने पेटीवर बसून आजूबाजूला रुबाबात पाहिलं, जणू ती पेटी त्याचीच होती. राधाने पेटीवरचा नकाशा नीट पाहिला. नकाशावर 3 खुणा होत्या. एक मोठं झाड, एक छोटा धबधबा आणि एक गोल दगड. चौघांनी एकमेकांकडे पाहिलं. साहस सुरू झालं होतं. राधाने टोपली खाली ठेवली आणि नकाशा हातात घेतला. बंबू तिच्या मागे चालू लागला. एक पाऊल ती टाकायची, एक पाऊल तो टाकायचा. छोटू त्यांच्या बाजूने हळूहळू हत्तीच्या तालात चालत होता. त्याचे मोठे कान वाऱ्यावर हलत होते. पुच्ची मात्र सगळ्यांच्या पुढे पळत होता. मागे वळून पाहायचा, परत पुढे पळायचा. पहिली खूण होती एक विशाल जुनं बरगड झाड. ते झाडापाशी पोहोचले. झाडाच्या मुळाशी एक लहानसा दगड होता. बंबूने दगड उचलला. खाली एक छोटी चिठ्ठी होती. चिठ्ठीवर पुढच्या खुणेचा रस्ता होता. जंगल घनदाट होत गेलं. रस्त्यात एक ओढा लागला. ओढा फार मोठा नव्हता, पण राधासाठी थोडा खोल होता. छोटूने हळूच राधाजवळ येऊन खाली बसला. राधाने छोटूच्या पाठीवर हळूच बसली. छोटू हळूवारपणे उभा राहिला. दुसरी खूण, एक छोटासा धबधबा. धबधब्याचं पाणी दगडांवरून ओघळत होतं आणि खाली एक छोटं थंड तळ होतं. तळ्याशेजारी एक मोठा खोल दगड होता. नकाशावरची तिसरी खूण. राधाने ती पेटी उचलली. तिने हळूच झाकण उघडलं. आत होते 4 रंगीत दगड. एक पांढरा आणि काळा, एक राखाडी, एक सोनेरी, एक गुलाबी. प्रत्येक दगड एकेका मित्राचा रंग होता. राधाने पांढरा काळा दगड बंबूला दिला. बंबूने तो दोन्ही पंजात घट्ट धरला. राखाडी दगड छोटूच्या सोंडेत ठेवला. छोटूने सोंड वर केली आनंदाने. सोनेरी दगड पुच्ची समोर ठेवला. पुच्चीने त्याला नाक लावलं आणि शेपटी जोरात हलवली. गुलाबी दगड राधाने स्वतःच्या मुठीत घट्ट धरला. 4ही मित्र धबधब्या शेजारी बसले. थंड पाणी त्यांच्या पायांना स्पर्श करत होतं. सूर्य झाडांमधून सोनेरी किरण टाकत होता. खजिना सापडला होता, पण खरा खजिना ती पेटी नव्हती. खरा खजिना होता एकमेकांची साथ. खरा खजिना पैशात नसतो, तो असतो आपल्या जवळच्या मित्रांमध्ये, जे आपल्यासाठी कुठल्याही जंगलात यायला तयार असतात.